चुकीचं बोलायला आहे, महिला सदस्य आहे आणि हे असंविधानिक भाषा आहे. म्हणजे ही जे तुम्ही बोलताय जे संविधानाला धरून नाही आहे, असंविधानिक आहे, तुम्ही असं कसं बोलताय? तर त्यांनी त्याच्यावरती काय म्हणावं पाहतं, ठीक आहे मी माघार घेतो, मी ज्यावेळेला चुकलो काही सदस्यांचा मी झटकला आहात, मी दुसऱ्या सभागृहामध्ये जाहीर माफी मागितली. मी कधी काय तिथं सिनियरिटी बघितली, ऋतुराज क्षीरसागरांना नाव घेऊन मागितली, सगळ्यांचं नाव घेऊन, विशाल फिराई साहेबांचं नाव घेऊन मी तिथं सांगितलं की या 3-4 जणांनी मला सोडवायचा प्रयत्न करा, अनावधानाने माझ्याकडून त्यांचा हात झटकलं गेलं, माफी मागितली. माफी मागणं म्हणजे काय बनत लहान होतो काय? का जर प्रवीणनी सांगितलं असतं की नाही माझ्याकडून चुकीनं गेलं, मी याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, तिथंच विषय संपला. ही संस्कृतीचा भाग आहे हो. तर ह्यांनी काल काय केलं, मी करणार, माझ्या हिमतीवर बोललोय, तुम्हाला काय करायचं का, ही भाषेची सुरुवात झाल्यानंतर वादाला सुरुवात आहे. चेअरमन पण त्यांना सांगत होती की आता बोलू नका तुम्ही, हे शब्द मागं घ्या. यांनी पण सांगितलं, आमच्या 1-2 महिला सदस्यांनी सांगितलं हे चुकीचं आहे, असं कसं बोलताय. अमर समर्थांनी सांगितलं काँग्रेस सदस्य नसतं की हे चुकीचं झालंय आणि तुम्ही हे बोलू नका. अमरचं तुम्ही पण ऐकलाय सतीराव, तुम्हाला मी ऐकवलंय. अमरचं स्वतः स्वतः समजावून सांगायचं प्रयत्न, तर ते ऐकण्याच्या काय मनस्थितीत नव्हते, एकदम तावातावातच होते. आणि मला याची जाणीव आहे की मी 100% टार्गेट होणार, ह्यामध्ये काही झालं म्हणून मी संयमानच घेत होतो. मी अजिबात त्यांना काय बोलत. आता मला पत्रकार बंधूंना माझी एक विनंती काय आहे की सत्यता फक्त यायला पाहिजे. त्यांनी सतीराव माझं नाव कुठेही घेतलं नव्हतं. तुमच्या ह्याच्यामध्ये आलं की बाबा आदिल तू दारू प्यायला तर माझ्या आई का मला विचार, आम्ही पण कोणाची जण मुलं आहे, आम्ही पण कोणाची तर बाप आहे, आमच्या पण मुलाबाळांना शाळेला जायचा. तर ह्या सगळ्या गोष्टीचा पत्रकारांनी सुद्धा विचार केल्यावर आमचं कुठं समाजाला समाजामध्ये मिळवलेलं आमची बापदादांची पुण्याला तडा लावू नये याची तर दक्षता घ्यावी, एवढी माझे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. कारण हा विषयच सांगा, मी सांगतो प्रवीणला कोणाचंही नाव घेणार, माझंही घेतलं नाही, यांचंही नाही, कोणाचंच नाही. तर सभागृहाचा उद्देश पण बोलले, त्यामुळं ते जरा दुरुस्त व्हावी अशी माझी विनंती आहे.